विद्यार्थी मित्रांनो, आता आपला जनरलचा पिरियड आहे. अजूनपर्यंत आपण उच्च लोकसंख्येची कारणं, उच्च लोकसंख्येच्या समस्या यांचा विचार केला आहे आणि त्यावरून आपल्या लक्षात आलं की भारतातील लोकसंख्यासुद्धा उच्च आहे, वाजवीपेक्षा जास्त आहे, मर्यादेपेक्षा जास्त आहे, अतिरिक्त लोकसंख्या आहे आणि त्यामुळे अनेक समस्या भारताला समोर येत आहे आणि त्यांचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न भारतासमोर फार मोठा आहे. आणि त्याकरता ही वाढत्या लोकसंख्येची समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये लोकसंख्याविषयक धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी केली जात असते. तर लोकसंख्याविषयक धोरण म्हणजे काय याचा प्रथम आपण विचार करूया. तर जन्मदर कमी करण्यासाठी लोकसंख्या वाढीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने जाणीवपूर्वक किंवा हेतुपूर्वक आखलेला कार्यक्रम म्हणजेच लोकसंख्याविषयक धोरण होय. तर अशी लोकसंख्याविषयक धोरणाची व्याख्या केली जाते की जन्मदर कमी करण्यासाठी किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी शासनाने जाणीवपूर्वक आखलेला कार्यक्रम किंवा धोरण म्हणजेच लोकसंख्याविषयक धोरण होय. तर अशा रीतीने जन्मदर कमी करण्यासाठी किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी शासनाकडून जे धोरण आखलं जातं तर त्यालाच लोकसंख्याविषयक धोरण असं म्हणतात. तर जन्मदर कमी करण्यासाठी किंवा लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी भारत सरकारमार्फत पंचवार्षिक योजना काळात विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. लोकसंख्याविषयक धोरण आखण्यात आलं आहे, त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर आजपर्यंतच्या लोकसंख्याविषयक धोरणात कुटुंब नियोजन, फॅमिली प्लॅनिंग, कार्यक्रमात संतती नियमन शस्त्रक्रिया, पुरुष नसबंदी, विवाह वयात वाढ करणे, संतती नियमनाच्या साधनांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, गर्भपातास मान्यता देणे इत्यादीवर विशेष भर देण्यात आलेला आहे. तर आपल्या सिलेबसमध्ये नवीन लोकसंख्याविषयक धोरण देण्यात आलेलं असल्यामुळे आपण फक्त याच धोरणाचा विचार करणार आहोत. आपण अजूनपर्यंतच्या पंचवार्षिक योजनांमध्ये जे लोकसंख्याविषयक धोरण हे आखलं गेलं, त्याची अंमलबजावणी केली गेली, त्याकडे आपल्याला जाण्याची काहीही गरज नाही, कारण ते आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे. आणि तुम्हाला जर माहितीसाठी वाचायचं असेल तर तुम्ही पुस्तकातून, आपल्या जनरलच्या पुस्तकातून हे पूर्णपणे मागची धोरणंसुद्धा वाचू शकतात आणि जास्तीची माहिती मिळवू शकतात. परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आपल्याला सिलेबसच्या बाहेर जास्तही अवांतरकडे जाता येत नाही आणि म्हणून आपण आपल्या सिलेबसमध्ये जे धोरण दिलेलं आहे, अलीकडील नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, त्याच धोरणाचा विचार करणार आहोत. इतर धोरणांचा विचार आपण करणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पुस्तकातून जास्तीची माहिती वाचू शकतात, कारण पुस्तकामध्ये 1980 पासूनची धोरणं दिलेली आहेत आणि यापूर्वीची धोरणंसुद्धा तुम्हाला जुन्या पुस्तकांमध्ये मिळतील. तर वाचायचं असेल तर तुम्ही त्यातून वाचू शकतात, एक्स्ट्रा माहिती घ्यायची असेल तर घेऊ शकतात. तर आपण ह्या आजच्या पिरियडला नवीन लोकसंख्याविषयक धोरण 2000 हे बघणार आहोत. तर 15 फेब्रुवारी 2000 रोजी हे नवीन लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आलं. कुटुंब कल्याण सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक विश्वसनीय आणि सुसंगत संरचनेची व्यवस्था करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागाने हे लोकसंख्याविषयक धोरण आखलं होतं. तर 15 फेब्रुवारी 2000 रोजी संयुक्त लोकशाही आघाडी सरकारने आपले लोकसंख्याविषयक धोरण जाहीर केले. तर अशा रीतीने कुटुंब कल्याण विभागाकडून लोकसंख्याविषयक धोरणाची आखणी केली जात असते आणि त्याप्रमाणे हे नवीन राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण
कुटुंब कल्याण विभागाने आखलं आणि कुटुंब कल्याण सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक विश्वसनीय आणि सुसंगत संरचनेची व्यवस्था करण्यासाठी हे धोरण आखण्यात आलं होतं आणि सरकारने 15 फेब्रुवारी 2000 रोजी हे धोरण जाहीर केलं. तर ह्या लोकसंख्याविषयक धोरणाचे उद्देश कोणते होते याचा प्रथम आपण विचार करूया आणि हे उद्देश पूर्ण करण्यासाठी या लोकसंख्याविषयक धोरणात कोणकोणत्या उपाययोजना दिल्या आहेत यांचा विचार आपण नंतर करूया. तर या लोकसंख्याविषयक धोरणाचे उद्देश 2 होते. प्रमुख 2 उद्देश ह्या लोकसंख्याविषयक धोरणाचे होते. त्यातला पहिला उद्देश होता हम दो हमारे दो ही कुटुंब संकल्पना लोकांमध्ये रुजविणे आणि दुसरा उद्देश होता 2010 पर्यंत प्रजनन क्षमता प्रतिस्थापन दर 2 वर आणणे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण निर्माण करणे. तर अशा रीतीने ह्या नवीन लोकसंख्याविषयक धोरणाचे 2 उद्देश होते. पहिला उद्देश होता की हम दो हमारे दो ही कुटुंब संकल्पना लोकांमध्ये रुजविणे आणि दुसरा उद्देश होता 2010 पर्यंत प्रजनन क्षमता प्रतिस्थापन दर हा 2 वर आणणे आणि 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण निर्माण करणे. तर लोकसंख्याविषयक धोरणाची ही जी 2 उद्दिष्ट होती ही 2 उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ह्या नवीन लोकसंख्याविषयक धोरणात 2000च्या लोकसंख्याविषयक धोरणात पुढील उपाययोजना ह्या दिलेल्या आहेत. तर त्या उपाययोजनांचा आता आपण विचार करूया. तर त्यातली पहिली उपाययोजना अशी आहे की प्रजनन दर, शिशु व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आधारभूत सुविधा निर्माण करणे. प्रजनन दर, शिशु व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आधारभूत सुविधा निर्माण करणे. दुसरा उपाय आहे 14 वर्ष वयापर्यंतच्या मुला-मुलींना शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे देणे. 14 वर्ष वयापर्यंतच्या मुला-मुलींना शालेय शिक्षण मोफत व सक्तीचे देणे. तिसरा उपाय असा आहे की सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम हाती घेणे. चौथा उपाय असा आहे की शिशु मृत्यूदर 1030 पर्यंत घटविणे. पाचवा उपाय मुलीच्या विवाहाची मर्यादा 18 पेक्षा कमी नसावी. सहावा उपाय जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणाची 100% नोंदणी करण्यास भाग पाडणे. सातवा उपाय छोट्या कुटुंबांना प्रोत्साहन देणे. आठवा उपाय 80% बालकांचा जन्म प्रसूतिगृहात व्हावा आणि 10% प्रसूती ही प्रशिक्षित नर्सकडून करण्यात यावी. तर जन्मदर जास्त असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजेच बालमृत्यूचं प्रमाण जास्त असणं आणि बालमृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे पालकांना असे वाटते की शेवटपर्यंत एकतरी मुलगा टिकावा आणि म्हणून ते एकापेक्षा 2, 2पेक्षा जास्त 3 अशा मुलांना जन्म देतात आणि त्यातून लोकसंख्या वाढते. आणि म्हणून या लोकसंख्याविषयक धोरणामध्ये प्रजनन दर, शिशु, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आधारभूत सुविधा निर्माण करणे हा एक उपाय दिलेला आहे. आधारभूत सुविधा निर्माण करणं याचाच अर्थ वैद्यकीय सेवा यांची निर्मिती करणं, त्याचप्रमाणे सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम हाती घेणं, बालमृत्यू टाळण्यासाठी सार्वजनिक लसीकरण कार्यक्रम हाती घेणं हा एक उपाय त्यात दिलेला आहे. त्याचप्रमाणे बालमृत्यूचं प्रमाण, शिशु मृत्यूदराचं प्रमाण कमी करण्यासाठी एक ध्येय दिलेलं आहे की 30 पर्यंत शिशु मृत्यूदर हा कमी झाला पाहिजे. त्याचप्रमाणे मुलीच्या विवाहाची वयोमर्यादासुद्धा 18 पेक्षा कमी नसावी असाही उपाय यामध्ये दिलेला आहे. कायद्यानुसार मुलीचं विवाहाचं वय 18 आहेच आणि 18 पेक्षा मुलीच्या विवाहाचं वय कमी नसावं. त्याचप्रमाणे जन्म, मृत्यू, विवाह आणि गरोदरपणाची 100% नोंदणी करण्यास भाग पाडणे हा एक उपाय दिलेला आहे. छोट्या कुटुंबांना प्रोत्साहित करणं हा पुढचा उपाय.
त्याचप्रमाणे 80% बालकांचा जन्म प्रसूतिगृहात व्हावा आणि 10% प्रसूती प्रशिक्षित नर्सकडून व्हावी असाही उपाय दिलेला आहे. तर लोकसंख्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापन करणे हा सुद्धा एक उपाय या धोरणामध्ये दिला होता की हे धोरण जे लोकसंख्याविषयक धोरण आखलेलं आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण धोरणं ही चांगली असतात, त्याचे उद्देश चांगले असतात, परंतु त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नाही आणि त्यामुळे धोरणंही अयशस्वी होत असतात आणि त्यामुळे धोरणांमागील उद्देश हा सफल होत नाही. पण हा उद्देश सफल व्हावा आणि कुठेतरी वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा यासाठी हे धोरण प्रभावी करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात यावी असंही या लोकसंख्याविषयक धोरणात सांगितलेलं आहे. आणि त्यानुसार 2000च्या लोकसंख्याविषयक धोरणानुसार हे जे अलीकडील नवीन लोकसंख्याविषयक धोरण आहे 2000चं, तर त्या लोकसंख्याविषयक धोरणानुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. कारण या आयोगात तसं म्हटलेलं होतं, लोकसंख्याविषयक धोरणात तसं म्हटलेलं होतं की पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात यावी आणि त्यानुसार राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापनासुद्धा करण्यात आली. आणि या आयोगाची पहिली मीटिंग किंवा पहिली बैठक ही 22 जुलै 2000मध्ये झाली होती. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी 100 कोटी रुपये प्रारंभिक निधी राष्ट्रीय लोकसंख्या स्थायी निधीसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तर अशा रीतीने या धोरणाची अंमलबजावणी ही सुरू झाली आणि त्यानुसार राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि ह्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाच्या पहिल्या बैठकीत म्हणजेच 22 जुलै 2000ला पंतप्रधानांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी 100 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तर या नवीन लोकसंख्याविषयक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत अनेक संवर्धनकारी आणि प्रेरक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने सामुदायिक प्रोत्साहन योजना, माता व बालविकास योजना, बालिका समृद्धी योजना, आरोग्य विमा योजना, राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना, ग्रामीण आणि शहरातील झोपडपट्टी भागात शिशुगृह आणि शिशु देखरेख केंद्र उघडणे, सुरक्षित गर्भपात व्यवस्था, विवाह वयोमर्यादा, प्रसूतीपूर्व व प्रसूती काळात वैद्यकीय सुविधा इत्यादीचा समावेश त्यात करण्यात आलेला आहे. अशा रीतीने कुटुंब कल्याण विभागसुद्धा लोकसंख्याविषयक धोरणाची अंमलबजावणी योग्य रीतीने होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसून येत आहे.